हॅलो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला इंजिनिअरिंग ग्राफिक्स मधील क्वाड्रंट सिस्टम बद्दल माहिती देणार आहे. क्वाड्रंट सिस्टम ही कशी फॉर्म होते आणि फर्स्ट अँगल, सेकंड अँगल, थर्ड अँगल, फोर्थ अँगल मेथड कशी आपण एक्सप्लेन करतो हे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे. समजा आपण या ठिकाणी दोन प्रतल घेऊया, एक व्हर्टिकल प्लेन आणि एक हॉरिझॉन्टल प्लेन. हे दोन्ही प्लेन एकमेकाला 90 अंशामध्ये छेदत आहे असं समजूया. समजा हा पहिला प्लेन आहे. हा पहिला प्लेन व्हर्टिकल आहे. या ठिकाणी सेंटर पॉइंट मधून ही एक्स वाय लाईन दाखवूया आणि ही आमची आमचा हे व्हर्टिकल प्लेन आहे. त्याला नाव आहे व्हर्टिकल रेफरन्स प्लेन. हा आहे एच पी, त्यालाच म्हणतात HRP. ह्या दोन्हीची ही एक्स वाय ही कॉमन लाईन आहे. हा अँगल आहे 90, दिसतो 120 पण 90 आहे. हा दिसतो 60 पण 90 आहे. 90 हे दोन अँगल 60 वाटतात पण 90 आहेत. हे 120 वाटतात पण 90च आहेत. या ठिकाणी ही एक्स आणि वाय रेषा आहे. आता मी तुम्हाला या ठिकाणी क्वाड्रंट सिस्टीम कशी तयार होते ते सांगणार आहे. थोडस विचार करा. एक व्हर्टिकल प्लेन आहे आणि एक हॉरिझॉन्टल प्लेन आहे. दोन्ही एकमेकाला 90 अंशामध्ये छेदत आहेत. तर या ठिकाणी जी सिस्टीम फॉर्म होते त्याला म्हणतात क्वाड्रंट सिस्टम. या दोन्हीच्या छेदण्यामुळे काय होते, हा पहिला क्वाड्रंट तयार होतो, हा दुसरा क्वाड्रंट तयार होतो, हा तिसरा क्वाड्रंट तयार होतो, हा चौथा क्वाड्रंट तयार होतो. पहिल्या क्वाड्रंटचं वैशिष्ट्य असं आहे, फर्स्ट क्वाड्रंटचं वैशिष्ट्य हे सेकंड, हे थर्ड आणि हे फोर्थ. फर्स्ट क्वाड्रंटची व्याख्या अशी केली जाते, द स्पेस विच इज अबोव HP अँड इन फ्रंट ऑफ VP. सेकंड क्वाड्रंट, द स्पेस विच इज अबोव HP अँड बिहाइंड VP. आणि थर्ड क्वाड्रंट, द स्पेस विच इज बिलो HP अँड बिहाइंड VP अशी व्याख्या असेल. आणि चौथ्या क्वाड्रंटची व्याख्या, इट इज द स्पेस विच इज बिलो HP अँड इन फ्रंट ऑफ VP. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एखादी समजा ऑब्जेक्ट आहे, एक पॉइंट आपण ठेवलेला आहे, तो वाय डिस्टन्स HPच्या वर आहे आणि एक्स डिस्टन्स इन फ्रंट ऑफ VP आहे. आता हे पाठ करायचं आहे. या पॉइंटचं जे स्पेस मध्ये डिस्टन्स आहे, वाय डिस्टन्स अबोव HP आणि एक्स डिस्टन्स इन फ्रंट ऑफ VP. तर तुम्हाला पुढून बघताना ह्याचा फ्रंट व्ह्यू तुम्हाला व्हर्टिकल प्लेनवर मिळेल आणि टॉप व्ह्यू तुम्हाला हॉरिझॉन्टल प्लेनवर मिळेल. समजा पॉइंट ABCD असे 4 पॉइंट घेऊया. पहिला A पॉइंट आहे पहिल्या क्वाड्रंट मध्ये, नंतर आपण दुसरा पॉइंट B घेऊया सेकंड क्वाड्रंट मध्ये, C थर्ड मध्ये घेऊया, D फोर्थ मध्ये घेऊया. पहिल्या क्वाड्रंट मध्ये आपण हे पॉइंट कसा ठेवलेला आहे, समजा ह्या लाईनला ही पॅरलल लाईन पेंट काढा, ह्या रेषेला पॅरलल लाईन ड्रॉ करा, ह्या रेषेला जिथून पॅरलल लाईन ड्रॉ करा आणि हे असं मार्क करा. आता हा जो प्लेन आहे, पॉइंट आहे कॅपिटल A. चा फ्रंट व्ह्यू A' आणि टॉप व्ह्यू A. हे डिस्टन्स आहे X आणि हे डिस्टन्स आहे Y. आता A पॉइंट कसा ठेवला गेलेला आहे, तर A पॉइंट हा ऍक्च्युली ऑक्झिलरी प्लेन आहे. थोडं इमॅजिन करा, हे व्हर्टिकल प्लेन, हे हॉरिझॉन्टल प्लेन, ह्या दोन्ही प्लेनला हा जो प्लेन आहे परपेंडिक्युलर टू बोथ प्लेन आहे, म्हणजे त्याला ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन म्हणतो. आम्ही ज्यावेळेस A पॉइंटला पुढून बघू तर आमचा ह्याचा फ्रंट व्ह्यू जो आहे A' हा इथे मिळेल. किती डिस्टन्स वर मिळेल, Y डिस्टन्स, XY वर Y. आणि ज्यावेळेस ह्याला आपण टॉप व्ह्यू मधून बघू तर ह्याचा टॉप व्ह्यू तुम्हाला A हा HP वर मिळणार आहे. तो किती डिस्टन्स अलीकडे आहे, X डिस्टन्स अलीकडे आहे. आता इथे विचार करा, पहिल्या क्वाड्रंट मध्ये ठेवलेला पॉइंट A, त्याची पोझिशन आहे Y डिस्टन्स अबोव HP, X डिस्टन्स इन फ्रंट ऑफ VP. X हे काय आहे, एक्सचं Aचं डिस्टन्स आहे कोणापासूनचं, व्हर्टिकल प्लेन पासूनचं, कोणावर, HP वर, कोणापासून, VP पासून, कोणावर, HP वर. Y काय आहे, Y हे A' डिस्टन्स आहे कोणावर, व्हर्टिकल प्लेनवर, कोणापासून, HP पासून. आता थोडस विचार करा, हा प्रोजेक्ट ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन आहे आणि तुम्ही ही जी रेषा, ही जी रेषा आहे, ही रेषा जर तुम्ही असं ह्या हॉरिझॉन्टल प्लेनला रोटेट केलात आणि हा इकडे वर जाईल. आता ह्याच्यात हे रोटेशनचं लॉजिक कसं असते बघा, व्हर्टिकल प्लेन हा स्टेशनरी समजला जातो आणि हॉरिझॉन्टल प्लेन हा रोटेट केला जातो. कसा,
लेफ्ट कडून बघताना तो क्लॉकवाईज रोटेट होत आहे असं दिसतंय आणि राईट कडून जर तुम्ही बघाल पलीकडल्या बाजूने तो अँटी क्लॉकवाईज रोटेट झाल्यासारखं वाटेल. आता या ठिकाणी वाटेल म्हणजे फिरतोच. तुम्हाला या ठिकाणी व्हर्टिकल प्लेन स्टेशनरी ठेवावं लागेल आणि ह्याला रोटेट करून ह्याला कोइन्साइड केला हे प्लेन इथं जर आला हे ऑटोमॅटिकली इथं जाईल आणि टॉप व्ह्यू का होईल जो इथं होता हा रोटेशनमुळे तुम्हाला इथं येईल असा हा ए इथं आला. मग हे प्रोजेक्ट कसं आहे ए डॅश फ्रंट व्ह्यू ऑफ ए टॉप व्ह्यू ऑफ ए. आता इथं थोडस ह्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. समजा ही अशी एक्स वाय लाईन ड्रॉ केली एकाच लाईनवर आपण फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू चारी प्रॉब्लेमचं इथं सोल्युशन आपण करू शकतो. आता इथं मी पहिल्यांदा काय करणार या ठिकाणी हा प्रोजेक्टर ड्रॉ करतो. एक प्रोजेक्टर ड्रॉ करतो स्ट्रेट लाईन. आता एचा फ्रंट व्ह्यू ए डॅश वाय डिस्टन्स अबो आहे ह्याला नाव द्या ए डॅश म्हणजेच फ्रंट व्ह्यू आणि हा आहे ए म्हणजेच टॉप व्ह्यू ह्याला प्लॅन म्हणतात. आता या ठिकाणी हा फ्रंट व्ह्यू आणि हा टॉप व्ह्यू आहे ह्याला ए डॅशला फ्रंट व्ह्यू किंवा एलिव्हेशन म्हणतात आणि याला टॉप व्ह्यू किंवा प्लॅन म्हणतात. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये एलिव्हेशन प्लॅन वापरला जात आहे. आता हा ए पॉईंटचा फ्रंट टू टॉप व्ह्यू तुम्हाला मिळाला. आता इथं थोडस विचार करा हे डिस्टन्स किती आहे वाय हे वाय डिस्टन्स आहे आणि हे डिस्टन्स किती आहे एक्स हे डिस्टन्स हॉरिझॉन्टली मोजलेलं आहे HP वर मोजलेलं आहे आणि वाय हे VP वर मोजलेलं डिस्टन्स आहे. फ्रंट पॉईंट याचा फ्रंट टू टॉप व्ह्यू तुम्ही काढल्यानंतर आता हा ए पॉईंटच्या ऐवजी मी बी पॉईंट का करतो सेकंड क्वाड्रंट मध्ये ठेवतो. बी नावाचा जो पॉईंट आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये कसा ठेवलाय वाय डिस्टन्स अबो HP एक्स डिस्टन्स बिहाइंड VP अलीकड नाही तो पलीकड आहे. आता समजा ह्याला मी असं दाखवतो डॉटेड लाईन दाखवलं असं. आता हा पॉईंट बी इथं आहे हे बी आहे बी पॉईंट तुम्ही थोडस विचार करा हा ट्रान्सपरंट ग्लासचा मटेरियल आहे हे पण ट्रान्सपरंट आहे. तुम्ही बघताना एक याच साईडने बघताय बीचा फ्रंट व्ह्यू तुम्हाला एच्या जागीच मिळाल ए डॅशच्या जागीच बीचा फ्रंट व्ह्यू म्हणजे बी डॅश मिळाल इथं दोन्ही एका जागी मिळतील आणि टॉप व्ह्यू जो आहे वरून बघताना टॉप व्ह्यू हा बी इथं मिळाल. किती डिस्टन्स पलीकड हे वाय डिस्टन्स आणि हे एक्स डिस्टन्स. आता थोडं विचार करा बीचा फ्रंट व्ह्यू तुम्हाला व्हर्टिकल प्लेनवर इथंच मिळाला वाय डिस्टन्स तेवढा असल्यामुळं आणि टॉप व्ह्यू HP मध्ये बी डिस्टन्स पलीकड मिळाला एक्स डिस्टन्स पलीकड मिळाला. आणि आता रोटेशनच्या लॉजिकमुळे रोटेशन कसं करायचं आम्हाला उलट करता येणार नाही. क्लॉकवाईज रोटेशन लेफ्ट कडून हे खाली येईल आणि हे वर जाईल हे दोन्हीच्या दोन्ही व्ह्यू एकाच साईडला येतील आणि सेकंड अँगल प्रोजेक्शन मेथड सेकंड क्वाड्रंट सिस्टम जी आहे व्यवहारात का वापरली जात नाही तर एकाच साईडला ह्याचे दोन्ही फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू होतात. म्हणून पॉईंट साठी चालेल पण एखाद्या मोठ्या ऑब्जेक्टसाठी त्याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू समजा बिल्डिंग आहे बिल्डिंगचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू XYच्या एकाच साईडला म्हणजे वर जर गेले तर एकाच वेळेस ते कोइन्साइड होऊन जातील आणि ते आपण वापरत नाही. व्यवहारामध्ये सेकंड अँगल सिस्टम सेकंड अँगल प्रोजेक्शन मेथड किंवा सेकंड क्वाड्रंट सिस्टम का वापरली जात नाही ह्याचं कारण असं आहे एक पॉईंटचे फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू एका बाजूला काढता येतील पण मोठ्या ऑब्जेक्टचे फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू एकाच वेळेस एका साईडला काढल्यानंतर ते कोइन्साइड होतात आणि हिंड्रन्स क्रिएट होईल म्हणजे तुम्हाला फ्रंट व्ह्यू कोणता टॉप व्ह्यू कोणता दिसणार नाही म्हणून ही मेथड वापरली जात नाही. फर्स्ट अँगल मध्ये काय होतंय फ्रंट व्ह्यू XYच्या वर येतो टॉप व्ह्यू खाली जातो. मोठ्या बिल्डिंगचा फ्रंट व्ह्यू जरी काढायचा असेल प्लॅन फ्रंट एलिव्हेशन तर हे फ्रंट व्ह्यू वरी काढून टॉप व्ह्यू खाली काढता येते. आता ह्याला तुम्हाला रिप्रेझेंट करायचे प्रोजेक्टर एक 20 mm 22 mm 25 mm डिस्टन्स घ्या आणि हे प्रोजेक्टर ड्रॉ करा. आता इथे काय होतं बघा ए डॅश इथं आला आता ए वरी जाईल खाली येईल किंवा इथंच येईल. ए डॅश कंडिशन कशी आहे बघा क्वाड्रंट ह्याच्यामध्ये एक्स बरोबर वाय असेल दोन्ही एकाच पॉइंटला येते ए डॅश एक्स ग्रेटर दॅन वाय असेल एक्स मोठा असेल तर एक्स म्हणजे काय टॉप व्ह्यूचं अंतर आहे हे ए वरी जाईल आणि ए डॅश खाली येईल आणि एक्स लेस दॅन वाय असेल तर हा ए डॅश इथे ए खाली येईल. हे पण हे दोन्हीच्या दोन्ही एका साईडला आल्यामुळं सेकंड अँगल प्रोजेक्शन मेथड किंवा सेकंड क्वाड्रंट सिस्टम आम्ही व्यवहारात वापरत नाही. आता आहे थर्ड अँगल मेथड किंवा थर्ड क्वाड्रंट सिस्टम. समजा पॉईंट बी इथे घेतला इथे बी घेतला आता एक सी नावाचा पॉईंट आम्ही इथे घेतलो समजा हे खाली आहे इथं आहे असं घेतो मी हे फोर्थ क्वाड्रंट इथे घेतो. या ठिकाणी हा पॉईंट आहे आमचा सी. तुम्ही आता हे ट्रान्सपरंट आहे सी नावाचा पॉईंट कुठं आहे इथं आहे सॉरी इथं सी आहे. सीचा फ्रंट व्ह्यू तुम्हाला इथं मिळाल सी डॅश आणि टॉप व्ह्यू कुठं मिळाल HP वर बीच्या जागीच मिळाल बरोबर सी. आता तुम्ही पुढून बघत असाल तर फ्रंट व्ह्यू सीचा सी डॅश इथे मिळाल व्हर्टिकल प्लेनवर
टॉप व्ह्यू तो HP मिळेल बॅक साईडला एक्स अंतर पलीकड, आणि रोटेशनच्या लॉजिकमुळे काय होईल, टॉप व्ह्यू वर जाईल, फ्रंट व्ह्यू खाली राहील. म्हणजे ही मेथड आम्ही व्यवहारात वापरतो. हा समजा प्रोजेक्टर आहे, तुम्हाला टॉप व्ह्यू कुठे मिळाला, सी इथं सी आणि सी डॅश, सॉरी इथं सी डॅश आणि इथं सी मिळाला. म्हणजे टॉप व्ह्यू वर गेला आणि फ्रंट व्ह्यू खाली आला. आता हे जे आहे ना, ही मेथड वापरली जाते. थर्ड अँगल, सेकंड आणि हे फर्स्ट अँगल मेथड. आता थर्ड अँगल मेथडचं वैशिष्ट्य काय, फ्रंट व्ह्यू तुम्हाला XY खाली मिळाला, HP खाली मिळाला, किती डिस्टन्स खाली मिळाला, Y, आणि टॉप व्ह्यू कुठे मिळाला, X डिस्टन्स पलीकडे मिळाला, रोटेशनमुळे तो पलीकडे वरी गेला, X. ही मेथड व्यवहारात वापरली जाते. आता फोर्थ अँगल मेथड बघा. फोर्थ क्वाड्रंट सिस्टम मध्ये समजा पॉईंट D आहे, या ठिकाणी एक दुसरा D नावाचा पॉईंट घेतो मी, इथं D आहे. Dचा फ्रंट व्ह्यू Cच्या जागेत येईल, फ्रंट व्ह्यू इथंच येईल आणि टॉप व्ह्यू इथं येईल D Aच्या जागी. आता विचार करा, आता रोटेशन केल्यानंतर काय होईल, फ्रंट व्ह्यू XYच्या खाली आला, टॉप व्ह्यू HP आला, रोटेशनमुळे तो खाली गेला. दोन्हीच्या दोन्ही व्ह्यू एकाच साईडला जातात. म्हणजे तिथं काय होईल, D आणि D डॅश एकाच जागी येतात. आता इथं आणि कंडिशन लागू होते. कोणती कंडिशन, X बरोबर Y असेल, दोन्ही एकाच ठिकाणी आले. X ग्रेटर दॅन Y असेल तर टॉप व्ह्यू खाली जातो, D डॅशच्या खाली D जातो, आणि X लेस दॅन Y असेल तर टॉप व्ह्यू XYचा वर जातो आणि फ्रंट व्ह्यू खाली जातो. आता ही कंडिशन जी आहे, आता थोडं विचार करायची गोष्ट आहे. सेकंड क्वाड्रंट सिस्टम आणि फोर्थ क्वाड्रंट सिस्टम व्यवहारात वापरल्या का जात नाहीत, तर सेकंड क्वाड्रंट सिस्टम मध्ये फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू एकाच बाजूला वर आले, फोर्थ मध्ये देखील एकाच बाजूला खाली आले. म्हणजे ही सिस्टीम व्यवहारामध्ये मोठ्या ऑब्जेक्टसाठी फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू, मेकॅनिकलचे असो सिव्हिलचे असो, फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू काढता येत नाही. म्हणून सेकंड आणि फोर्थ आम्ही वापरत नाही. आता फर्स्ट आणि थर्ड वापरतो. फर्स्ट अँगल मध्ये फ्रंट व्ह्यू XYच्या वरी, टॉप व्ह्यू खाली जातो, आणि थर्ड मध्ये फ्रंट व्ह्यू खाली, टॉप व्ह्यू वर जातो. आणि ही आपल्या सिलेबसला थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड नाही. थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड किंवा थर्ड क्वाड्रंट सिस्टम मेथड. क्वाड्रंट सिस्टम मेथड हा शब्द न वापरता आम्ही थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड म्हणू. ही आहे आमची क्वाड्रंट सिस्टम. या ठिकाणी ही ह्याच्यामधले फर्स्ट आणि थर्ड अँगलचे प्रॉब्लेम्स आपण पुढच्या प्रॉब्लेम मध्ये करणार आहोत. धन्यवाद, नमस्ते.